छान. आणि कालचा जो आपला विषय होता तो आपण अर्धवट जे आहे तो शिकलेला आहोत, कारण आपला वेळ झालेला होता आणि त्यामुळे पूर्ण विषय आपल्याला शिकता आला नाही. पण एकूण 4 जे मुद्दे आहेत ते आपण काल शिकलो होतो आणि आपला मेन विषय होता तुमच्या कुटील वृत्तीमुळे देवाचं राज्य क्षतिग्रस्त होतं आणि कशा प्रकारे देवाचं राज्य हे क्षतिग्रस्त होतं. यातून 4 मुद्दे आपण वचनातून जे आहेत ते शिकलेलो होतो. आणि पहिला जो मुद्दा आहे तो आहे कुटील वृत्ती एकतेला नाश करते. दुसरा मुद्दा होता कुटील वृत्ती फसवणूक व धोका जे आहे ते देत असते. तिसरा मुद्दा होता कुटील वृत्ती खऱ्या देवाच्या सेवकांवरती वाईट परिणाम जे आहेत ते घडून आणत असते. आणि चौथा जो मुद्दा होता तो होता कुटील वृत्ती देवाच्या योजनेला विरोध करते. अशा प्रकारे आपण एकूण 4 जे मुद्दे आहेत ते शिकलेलो होतो. आणि आता आपण जो 5व्या क्रमांकाचा मुद्दा आहे तो शिकणार आहोत. आणि सर्वांनी 5व्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो लिहून घ्या. कुटील वृत्ती देवाच्या नावाला कलंकित करते. मुद्दा क्रमांक 5 लिहा. कुटील वृत्ती देवाच्या नावाला कलंकित करते. आणि आपण पाहतो की अनेक ठिकाणी अशा प्रकारे कुटील वृत्तीच्या माध्यमातून देवाच्या नावाची जी काही निंदा आहे किंवा देवाच्या नावाचं आपण पाहतो की देवाचं नाव जे आहे ते डॅमेज जे आहे ते केलं जात आहे. आणि डॅमेज करण्याच्या मागची जर काही कारण आहे ती जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला ह्या मुद्द्याशी संबंधित काही शास्त्र भाग जे आहे ते वाचणं गरजेचं आहे. आणि ते शास्त्र भाग वाचल्यानंतर आपल्याला हे समजून येतं की त्यांच्या ठाई असलेली जी काही कुटीलता आहे किंवा त्यांच्या ठाई असलेली जी काही वाईट वृत्ती आहे ती होती म्हणून त्यांनी देवाच्या नावाचं काय केलेलं आहे, निंदा केली आहे किंवा देवाचे नाव जे आहे ते कलंकित केलेलं आहे. आणि बघा कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. रोमकरांचं पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 24 यावेळेला आपण काढूया. आणि रोमकरांच्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या वचन 24 मध्ये संत पौल हा रोम येथील विश्वासणाऱ्यांना काही महत्वाच्या गोष्टी कुटील बुद्धी संदर्भात जे आहे ते सांगताना दिसून येतो. आणि पहा कोणीतरी ते वचन वाचण्यासाठी मदत करा. तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे असे शास्त्रात लिहिलेले आहे. व्हेरी गुड. येस ब्रदर सुभाष तुम्ही पण वाचा. व्हेरी गुड. तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे असे शास्त्रात लिहिलेले आहे. आता पहा ह्या ठिकाणी आपण पाहतो की संत पौल जो आहे ना हा यहुदी लोकांना जे आहे दोष देत असताना आपल्याला दिसून येतो. आणि तो यहुदी लोकांना दोष का देत आहे या विषयीचं स्पष्टीकरण ह्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि यहुदी जे लोक आहे जे स्वतःला अब्राहमाचे वंशज म्हणतात किंवा मुलं म्हणतात त्यांची जी वागणूक आहे ना ती वागणूक ज्यांना देव माहिती नाही अशा लोकांना पवित्र शास्त्र परराष्ट्रीय लोक असं म्हणतात. मग ज्या वेळेला यहुदी लोक ज्यांना देव माहिती नव्हता अशा प्रकारच्या लोकांमध्ये वावरत असताना त्यांचं वावरणं जे आहे ना हे देवाच्या नावाची निंदा करणारं होतं. त्यांचं जे वावरणं आहे ना ते देवाचं जे नाव आहे ते कलंकित करणारं होतं. आणि अशा प्रकारची त्यांची वागणूक ही देवाच्या नावाला कलंक लावणारी असल्या कारणामुळे संत पौलाने ह्या पत्रातून त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही देखील दोषी आहात. कारण जी अपेक्षा देवाने तुमच्याकडनं केलेली होती त्या अपेक्षेचा तुम्ही भंग केलेला आहे.
आणि आपण वर्तमान समयामध्ये देखील जे विश्वासणारे आहेत किंवा जे स्वतःला देवाचे सेवक म्हणतात किंवा जे स्वतःला पुढारी म्हणतात, आज ते देखील ज्या वेळेला वाईट वागतात, ज्या वेळेला अनपेक्षित रित्या चुकीच्या गोष्टी करतात, त्यावेळेला त्यांच्या त्या वाईट वागणुकीमुळं, त्यांच्या त्या कुटील वृत्तीमुळं, त्यांच्या त्या वाईट प्रवृत्तीमुळं देवाच्या नावाची निंदा जी आहे, ज्याला देव माहिती नाही, अशा लोकांमध्ये होत असते. म्हणून अनेक वेळा वचनातून तुम्हाला हे सांगितलं जातं, शिकवलं जातं की देवाची ओळख झाली असल्या कारणामुळं आता आपल्याला आणखीन जास्त जबाबदारीने राहण्याची गरज आहे. जर देवाची ओळख आपल्याला झाली नव्हती, त्यावेळेला आपलं जे जीवन होतं ना, ते कसंही आपण जगलं तर तो वेगळा भाग होता. पण आता देवाची ओळख आपल्याला झाली असल्या कारणामुळं आता पवित्र शास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत, त्याप्रमाणे आपली एकंदर जी काही वागणूक आहे ती असणं गरजेचे आहे. आणि तशाच प्रकारची वागणूक ही देव आपल्याकडनं अपेक्षित करतो. पण ज्या वेळेला आपण त्या वागणुकीच्या उलट जाऊन ज्यावेळेस चुकीच्या गोष्टी करतो, ज्यावेळेस वाईट गोष्टी करतो, त्यावेळेला लोक हे ज्या देवाला आपण भजतो, ज्या देवाची आपण आराधना करतो, ज्या देवावर आपण विश्वास ठेवतो, त्या देवाची निंदा करत असतात. अनेक वेळा आपण पाहतो की लोकांना असं म्हणताना मी ऐकलेलं आहे की हे लोक चर्चला जातात, ही लोक प्रार्थना करतात, ही लोक उपवास करतात, परंतु ह्यांची जी वागणूक आहे ती बरोबर नाहीये. ह्यांची जी चालचलणूक आहे ती बरोबर नाहीये. आणि लक्ष द्या, अशाच प्रकारे काही गोष्टी यहुदी लोकांमध्ये ह्या संत पावलाला आढळल्या असल्या कारणामुळे त्यांनी ह्या पत्रातून जे आहे ना, यहुद्यांना काय केलं माहिती का, तुम्ही पण दोषी आहात, अशा प्रकारे त्यांचा दोष त्यांच्या पदरी जो आहे तो घातलेला आपल्याला पाहायला भेटतो. मग आपण आपल्या स्वतःचं देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जर अशा प्रकारची लोक जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये, अशा प्रकारची लोक जर पावलाच्या काळामध्ये होती, तर ती आत्ताच्या वर्तमान समयामध्ये देखील आहे, हे आपण विसरू नये. आणि आपल्याला अशा प्रकारच्या लोकांपेक्षा वेगळं दिसणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याला वेगळं दिसता यावं म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो ना, तर पवित्र शास्त्रामध्ये अशा प्रकारची जी वागणूक आहे, ज्या वागणुकीमुळे देवाच्या नावाची निंदा ही परराष्ट्रीयांमध्ये होईल, अशी वागणूक दाविदाने केलेली होती. आणि ज्या वेळेला दाविदाने उरिया हित्तीच्या प्रकरणामध्ये देवाच्या नावाचा अपमान केला, देवाच्या नावाची निंदा जी आहे ती केली. आणि बघा, ज्या वेळेला आपण दुसरे शमूएल 12वा अध्याय आणि वचन 14 आपण काढतो ना, तर त्या ठिकाणी दाविदाने उरिया हित्तीच्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे देवाच्या नावाची निंदा केली होती, किंवा कशा प्रकारे देवाचं जे नाव आहे ते कलंकित केलं होतं. त्या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे, वचन 14 काय म्हणत आहे, वचन 14, तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपहास करावयास निमित्त दिले आहे. ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार. व्हेरी गुड. बघा काय म्हटलं ठिकाणी, वचन स्पष्टपणे सांगत आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की नाथन संदेष्टा हा दाविदाकडे आला आणि दाविदाने जे कृत्य केलेलं होतं त्या कृत्याला घेऊन देवाच्या नावाची निंदा ही परराष्ट्रीयांमध्ये होत होती. आणि ही गोष्ट ज्या वेळेला नाथन संदेष्टाला देवाने सांगितली, त्यावेळेला नाथन संदेष्टा हा दाविदाकडे आला. आणि दाविदाकडे आल्यानंतर आपण पाहतो की नाथन दाविदाला म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरणार नाही.
तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिलेलं आहे. लक्ष द्या, या ठिकाणी नाथान संदेष्टा अतिशय स्पष्टपणे दाविदाला हे सांगत आहे की जे कृत्य तू केलेलं आहे, तुझ्या ह्या कृत्यामुळं जे शत्रू आहे, तुझ्या ह्या कृत्यामुळं जे विरोधक आहे, तुझ्या ह्या कृत्यामुळं देवाला न ओळखणारे जे लोक आहे ना, ते देवाच्या नावाची निंदा करत आहे. आणि लक्ष द्या, कुटील जी काही वृत्ती आहे किंवा वाईट जी काही वृत्ती आहे ना, ती वृत्ती आपल्या जीवनामध्ये आपलं फार मोठं नुकसान जे आहे ते घडवून आणत असते. आणि आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण स्वतः सावध राहणं फार गरजेचं आहे. आपले जे विचार आहे ना, ते मुळीच कुणाला पाडणारे नसावे. आपले जे विचार आहे ना, ते मुळीच कुणाविषयी बदला घेणारे नसावे. आपले जे विचार आहे ना, ते कुणाची निंदा करणारे नसावे. आपले जे विचार आहे ना, जे कुणाच्याही जीवनामध्ये त्याचं नुकसान करणारे नसावे. आपले विचार हे दुसऱ्यांना धोका देणारे नसावे. आपले विचार हे दुसऱ्यांचे वाईट गोष्टी करणारे नसावं. ह्या ठिकाणी आपण पाहतो की दाविदाचे विचार हे उरिया हित्तीला मारण्याचे होते आणि त्याने त्याला मारलं, त्याने त्याला धोका दिला. आपण पाहतो की त्याने त्याची जी पत्नी आहे ती ठेवून घेतली. आणि तुम्हाला माहिती का, त्याच्या अशा प्रकारच्या वृत्तीमुळं, वाईट वृत्तीमुळं, त्याच्या अशा प्रकारच्या वाईट कृत्यांमुळं परमेश्वर देवाची निंदा झाली आणि परमेश्वर देवाने त्याला शासन केलं. लक्ष द्या, देवाचं वचन सांगतं की देव काल, आज आणि युगानुयुग एक सारखा आहे. तो कधीही बदलत नाही. जर वर्तमान समयामध्ये जर तो ते काम करू शकतो, तो आज देखील, लक्ष द्या, जर तो भविष्य काळामध्ये जर ते काम करू शकतो, जर तो भूतकाळामध्ये ते काम करू शकतो, तर तो वर्तमान काळामध्ये देखील ते काम करू शकतो. लक्ष द्या, देवाशी खेळणं हा माणसाचा मूर्खपणा आहे. आपल्या कुटील वृत्तीमुळं, आपल्या वाईट वृत्तीमुळं देवाच्या नावाची निंदा ही मुळीच व्हायला नको. कारण आपल्या वाईट वृत्तीमुळं अनेक लोक जे देवाकडे येत असताना ते देवापासून लांब जातात. त्यांच्यासाठी आपली कुटील वृत्ती ही अडखळ ठरत असते. आणि म्हणून देवाचे सांगतं की एखाद्या करता अडखळ बनण्याऐवजी त्याच्या गळ्यामध्ये जात्याची तळे बांधून त्याला खोल समुद्रामध्ये सोडून देणं चांगलं आहे. पण जो अडखळ होईल ना, त्याची फार दुर्दशा होईल, त्याचं फार वाईट होईल, त्याला त्याचे जे परिणाम आहेत ते भोगावे लागतात. बघा, वचन स्पष्टपणे सांगत आहे की नाथान संदेष्टा त्या ठिकाणी येऊन दाविदाला स्पष्टपणे म्हणाला की दाविदा, जो पुत्र तुला झाला आहे ना, तो खात्रीने मरल. आणि या पुत्रासाठी त्याने जेवण सोडलेलं होतं, त्याने उपवास केलेला होता. या पुत्रासाठी त्याने जे आहे ना, बऱ्याच गोष्टी केलेल्या होत्या, पण काही कामाच्या नव्हत्या. कारण त्याने ऑलरेडी देवाच्या नावाची निंदा केली होती, त्याने ऑलरेडी खून केलं होतं, त्याने ऑलरेडी फसवलं होतं, त्याने ऑलरेडी चीट केलेलं होतं. हेतू पुरस्सर. लक्ष द्या, देवाच्या लोकांना देवाचं वचन समजून घ्या. कारण आपल्या कुटील वृत्तीमुळं देवाचं राज्य हे क्षतिग्रस्त होऊ नये. देवाचं राज्य हे आपल्या कुटील वृत्तीमुळे जे आहे ना, डॅमेज त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. कोणाविषयी वाईट विचार करणं, कोणाविषयी निंदा करणं, कोणाविषयी चुगली करणं, कोणाला पाडणं, कोणाविषयी कोणाचा विश्वासघात करणं, कोणाला धोका देणं, ह्या गोष्टी देवाच्या दृष्टीने फार सिरियस आहे. हो, फसवणं, चोरी करणं, एखादी गोष्ट लपून ठेवणं एखाद्यापासून, ही गोष्ट देवाच्या दृष्टीने फार सिरियस क्राईम आहे. आणि म्हणून लक्ष द्या, आपल्या 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 वृत्तीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपली वृत्ती कशी आहे या दिवसांमध्ये आपण याचं परीक्षण करणं फार फार आणि फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, 6वा मुद्दा, कुटील वृत्ती. 6वा मुद्दा, कुटील वृत्ती विश्वासणाऱ्यांचं मन हे दुःखी करतं. कुटील वृत्ती
विश्वासणाऱ्यांचं मन हे दुःखी करतं. आणि बघा नीतिसूत्राचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 14 काय म्हणत आहे पहा. त्या ठिकाणी कशा प्रकारे विश्वासणाऱ्यांचं मन हे कुटील वृत्ती दुःखी करतं त्या संदर्भात सलोमन राजा काय म्हणते पहा. माफ करा, कोणतरी वाचा. त्यांच्या मनात उद्दामपणा असतो, तो दुष्कर्माची योजना करीत असतो, तो वैमनस्य पसरवतो. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि हे जे लोक आहे ना कुटील वृत्तीचे वाईट विचार करणारे जे लोक आहे ना, हे वाईट विचार करणारे लोक जे देवावरती विश्वास ठेवणारे आहेत ना, त्यांचं मन दुःखित करतात. त्यांचं मनाला फार खेद जे आहे ह्या वृत्तीच्या लोकांमुळे होतो. कारण ही जी वृत्ती आहे ना, ही मुळात चांगली नाहीये. ही जी वृत्ती आहे ना, ही मुळात देव हा लोकांकडनं अपेक्षित करत नाही, ज्यांना देवाची ओळख झालेली आहे त्यांच्याकडनं. ज्यावेळेस मी देवाची ओळख झालेली लोक म्हणतो त्यावेळेला फक्त विश्वासणारे नाही, त्यामध्ये पुढारी पण आहे, त्यामध्ये पाळक पण आहे, त्यामध्ये देवाचे सेवक पण येतात, त्यामध्ये सर्व प्रकारचे 5 पदरी सेवक, कोणी सुटत नाही यापासून. वचन सांगत आहे ही जी लोक आहे ना, ही लोक मनामध्ये कपट बाळगतात. वरतून ही लोक फार चांगली वाटतात, प्रार्थना तर अशी करतील तुम्हाला असं वाटलं की बापरे काय धार्मिक आहे. ते त्यांच्या बाहेरकारी स्वरूपात तुम्हाला हे दाखवायचा प्रयत्न करतील की आम्ही फार पवित्र आहोत, पण लक्ष द्या त्यांच्या आतमध्ये ते तुमच्याविषयी कपट बाळगत आहे, कपट वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. ही जी लोक आहेत ना, ही लोक नेहमी तुमच्याविषयी वाईटच योजना करतात, तुमच्याविषयी चांगल्या योजना त्यांच्या अंतःकरणामध्ये नाहीये. पण ते दाखवताना असं दाखवतील की आम्हाला तुमची फार काळजी आहे, आम्हाला तुमची फार चिंता आहे, आम्ही तुमच्याविषयी फार चांगल्या गोष्टींची योजना करतो. फार गोड गोड बोलतील, पण खऱ्या अर्थाने ते जे बोलतात तसं नाहीये. ही जी लोक आहेत ना, ही लोक आपसामध्ये भांडणं उत्पन्न करतात. जगाच्या लोकांकडनं ह्या गोष्टी शिकायची गरज नाहीये. ह्या गोष्टी शिकण्याकरता देवाला ओळखणारच लोक काफी आहे, त्यांना देवाची ओळख झालेली आहे. ते आपसामध्ये एकमेकांविषयी कुजबुज करतात, आपसामध्ये एकमेकांविषयी मन खराब करून टाकतात, आपसामध्ये भांडणं लावून टाकतात आणि मग हाताची घडी घालून बघत बसतात. एकाला दुसऱ्याची करून टाकायचं, दुसऱ्याला पहिल्याच्या दृष्टीमध्ये वाईट करून टाकायचं आणि दोघांनाही सर्वांच्या नजरेमध्ये वाईट करून टाकायचं. अशा प्रकारची जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती खऱ्या देवाची ओळख झालेल्या लोकांमध्ये निराशा आणते. त्या लोकांचं जे अंतःकरण आहे ना, ते दुःखी करून टाकते. आणि अशा लोकांमुळे जे आहे ना, चर्च, लक्ष द्या, मंडळीमध्ये, अशा लोकांमुळे जे आहे ना सेल ग्रुप मध्ये, अशा लोकांमुळे जे आहे ना संस्थेमध्ये लोक खचून जातात. अशा वाईट वृत्तीच्या लोकांमुळे, अशा कपट वृत्तीच्या लोकांमुळे, असं भांडण लावणाऱ्या वृत्तीच्या लोकांमुळे चांगले देवाची ओळख झालेले लोक खचून जातात, ते निराश होतात, हताश होतात. आणि अशाच प्रकारची जी निराशा आहे ना, ती पावलाच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न जे आहे ते करण्यात आलेला होता. आणि पाऊल त्या ठिकाणी म्हणतो देखील, बघा पाऊल जो आहे ना, पावलाला अलेक्झांडर जो आहे ना लोहार, त्याने खूप त्रास दिलेला होता, खूप भयंकर त्रास त्याला दिला, त्याला दुःखी केलं, त्याला खचवण्याचा प्रयत्न केला. बघा वचन वाचू आपण कोणीतरी, 2 तिमोथी 4 अध्याय आणि वचन 14 काय म्हणत आहे. 2 तिमोथी 4 अध्याय आणि वचन 14 कशा प्रकारे पाऊलाला ह्या व्यक्तीने जे आहे ना भयंकर रित्या
त्रास दिला, त्याचं मन दुःखी केलं. बघा वाचा कोणतरी त्या ठिकाणी, अलेक्झांडर तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले, त्याची फेड त्याच्या कृत्याप्रमाणे प्रभू करील. व्हेरी गुड. काय म्हणत या ठिकाणी शेवटचा संदेश तो विश्वासणाऱ्यांना देत आहे तिमोथेच्या पत्रामध्ये. आणि त्या ठिकाणी अनेक लोकांची नाव आहे, त्यांना तो सलाम सांगत आहे. आणि हे सर्व सांगत असताना तो म्हणत आहे की मी प्रामाणिकपणे देवाची सेवा केली. तो म्हणत आहे मी संकटामध्ये अडकलेलो असताना देवाने मला त्यातून बाहेर काढलं. आणि जसं देवाची सेवा करत करत, देवावर विश्वास ठेवत ठेवत देवाच्या प्रवासामध्ये, देवाच्या सेवेच्या प्रवासामध्ये मी चालत असताना एक व्यक्ती ज्याचं नाव अलेक्झांडर तांबट आहे, त्याने माझं खूप वाईट केलं. खूप वाईट करणारे लोक हे देवाच्या सेवेमध्ये पण आहे. लक्ष द्या, खूप वाईट करणारे लोक हे तुमच्या अवतीभोवती पण आहे. खूप वाईट करणारे लोक हे तुमच्या ओळखीचे पण आहे. खूप वाईट करणारे लोक हे तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न पण करतील की आम्ही फार पवित्र आहोत, आम्ही फार चांगलं आहोत, आम्ही फार धार्मिक आहोत. पण खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटील वृत्तीमध्ये काय आहे माहिती का? खूप वाईट वागण्याची वृत्ती, खूप त्रास देण्याची वृत्ती. आणि ह्या ठिकाणी संत पौल म्हणते की तो जशा प्रकारे माझ्या बरोबर वाईट वागला ना, त्याच्या त्या वाईट कृत्याची फेड देव करल. देवाच्या डोळ्यापासून काही एक लपत नाही. देवाला बरोबर कुठं, कधी, कुठं, केव्हा, कसं अवलोकन करायचं, कोणत्या गोष्टीचं अवलोकन देवाला करता येतं. देवापासून काही लपून ठेवू शकत नाही. तुम्ही माणसापासून लपून ठेवू शकतात. तुमच्या मनातल्या गोष्टी, तुमचे कारोबार, तुमचे हिशोब, तुमच्या वाईट गोष्टी स्वतःचीच करून घेतलेली तरक्की तुम्ही लोकांपासून वाचून ठेवू शकता. किती लोकांबद्दल कुठली योजना केली तुम्ही लोकांना नाही सांगू शकत. किती लोकांना घेऊन तुम्ही कुठे गेले, काय गेले, कशात तुम्ही त्यांना आपलंसं केलं. लक्ष द्या, देवाला सर्व कळतं. देवाला सांगायची गरज नाही. हो, नथानिएलला देव बोलला की तू खरा खुरा इस्रायली आहे, तुझ्यामध्ये कपट नाही. तू झाडाखाली असतानाच मला तुझी ओळख तेव्हापासूनची आहे. देवापासून काही लपून ठेवू शकत नाही. या ठिकाणी अलेक्झांडर तांबट आहे ना, त्याला असं वाटलं की आपण याला त्रास देऊ, काही होणार नाही. लक्ष द्या, संत पौलाने त्याला देवाच्या हातामध्ये दिलं आणि तो म्हटला प्रभू जो आहे ना, देवाचे स्पष्ट सांगत आहे त्याच्या कृत्याची फेड करेल. त्याचे कृत्य चांगले नव्हते, वाईट होते. आज अनेकांचे कृत्य वाईट आहे. दाखवताना दाखवतील की आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही सेवक आहोत, आम्ही पाळक आहोत, आम्ही सुवार्तिक आहोत, आम्ही भविष्यवक्ता आहोत. आम्हाला देवाची ओळख इतक्या वर्षापासून आहे. माझी एवढी पिढी देवामध्ये आहे, तेव्हापासून मी ख्रिस्ती आहे, तेव्हापासून मला देवाची ओळख आहे. तुम्ही त्यांच्या एक एक गोष्टी ऐकाल तुम्हाला असं वाटतं की बापरे, आपली धार्मिकता ह्या व्यक्तीसमोर काहीच नाही. पण तुम्हाला माहिती का, खऱ्या अर्थाने त्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की कुठील विचार आहे तुमचं वाईट करण्याची योजना अंतःकरणामध्ये आहे. संत पौलाचं अतिशय भयंकर रित्या जे आहे ना, त्या व्यक्तीने वाईट केलं आणि संत पौल काय केलं माहिती का, त्याला देवाच्या हातात दिलं. लक्ष द्या, देवाच्या हातामध्ये पडणं भयंकर आहे. देवाच्या हातामध्ये पडणं भयंकर आहे. देवाच्या हातामध्ये पडण्या अगोदर आपण आपल्या कुटील वृत्तीला सोडणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या वाईट वृत्तीला सोडणं फार गरजेचं. जी वाईट वृत्ती, जी कुटील वृत्ती आपल्याला चोरी करायला लावते, जी वाईट वृत्ती, जी कुटील वृत्ती आपल्याला फसवायला लावते, जी वाईट वृत्ती आपल्याला धोका द्यायला लावते, जी वाईट वृत्ती आपल्याला वाईट गोष्टी दाबून ठेवायला लावते, जी वाईट वृत्ती भावाभावामध्ये भांडण लावते, जी वाईट वृत्ती भावाभावाला एकमेकांविरुद्ध बुकसवते, जी वाईट वृत्ती जी आहे ना,
देवाचं राज्य क्षतिग्रस्त करते, अशा प्रकारच्या वाईट वृत्तीतून आपण बाहेर येणं फार गरजेचं आहे. कारण ही वाईट वृत्ती देवाचं राज्य वाढवत नाही. वाढलेलं देवाचं राज्य जे आहे ना ते क्षतिग्रस्त करते. अनेक लोक हे वाईट वृत्तीमुळे जे आहे ना अडखळले जातात आणि देवापासून लांब जातात. आणि म्हणून आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, शेवटचा मुद्दा, पुढचा मुद्दा, कुटील वृत्तीमुळे देवाचा कठोर न्याय येतो. कुटील वृत्तीमुळे देवाचा कठोर न्याय येतो. असं समजू नये की देवाचा न्याय येणार नाही म्हणून. देवाचा कठोर न्याय हा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे सापाच्या जीवनामध्ये आला माहिती का? त्याच्या कुटील वृत्तीमुळे. हा, तो बोलताना फार सुंदर बोलला स्त्री बरोबर. बघा, आपण येऊ त्या वचनामध्ये. उत्पत्तीचं पुस्तक आपण काढू आणि उत्पत्तीचं पुस्तक 2रा अध्याय आपण काढू. तिसरा अध्याय काढा कोणतरी. 3रा अध्याय आणि वचन 2 वाचून वाचा. वचन 2, 4. सर्पास म्हटल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. पुढचं पण वचन वाचा. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. यस, बघा काय झालं त्यांनी. सर्पाची कुटील वृत्ती जी आहे ना, ह्या वचनातून आपल्याला दिसून येते. ह्या ठिकाणी सर्प जो आहे ना, स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही, पण ते म्हटलं तर मराल म्हणून. हो, अनेक वेळा देवाच्या वचनाला बी चॅलेंज करतात काही लोक आणि हेतुपुरस्सर पाप करतात, वाईट गोष्टी करतात आणि म्हणतात देव क्षमाशील आहे, काही होत नाही. लक्ष द्या, देव हा थट्टेमध्ये उडवला जात नाही आणि देव हा मनुष्य नाही की तू लबाड बोल म्हणून. नाही, देव जर बोलला आहे मरल तर मरल, मेल आहे त्या ठिकाणी. त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की आत्मिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचं मरण आलं. त्यानंतर देवापासून त्यांना हाकलून विभक्त झाले ते. पण तुम्हाला माहिती का, ज्याने कुटील वृत्तीची पेरणी त्या दोघांमध्ये केली होती ना, त्या सर्पाचे हाल फार भयंकर झाले. त्याला देवाने सांगितलं की तू माती खाशील, तू पोटाने सरपटशील आणि तुझं डोकं ठेचण्यात येईल. जस्ट लक्ष द्या, कुटील जी वृत्ती आहे ना, कुटील वृत्तीमुळं देवाचा कठोर जो न्याय आहे ना, तो न्याय येतो. देवाच्या कठोर न्यायापासून कोणी सुटू शकत नाही, विशेष करून कुटील वृत्तीवाले आणि वाईट वृत्तीवाले. बघा, नीतिसूत्राचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 32 बघा काय म्हणत आहे. त्या ठिकाणी सलमान राजा हा कुटील वृत्तीच्या लोकांसंदर्भात काय म्हणते बघा, कसं देवाचे न्याय त्यांच्यावरती येत होते. कारण परमेश्वराला कुटिलतेचा वीट आहे, पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे. व्हेरी गुड. परमेश्वर देवाला जो व्यक्ती कपटी आहे, जो व्यक्ती कुटील वृत्तीचा आहे, जो व्यक्ती वाईट वृत्तीचा आहे, ज्या व्यक्तीचे विचार वाईट आहे, अशा व्यक्तीची देवाला घीन येते, घीन. असा जो व्यक्ती आहे ना, अशा व्यक्तीचा देवाला वीट येतो. आणि असे जे व्यक्ती आहे ना, असे व्यक्ती
त्यांच्या त्या कुटील वृत्तीच्या साहाय्याने, त्यांच्या त्या कुटील वृत्तीच्या आपण पाहतो की वृत्तीने देवाच्या आत्म्याशी पण देखील खोटं बोलण्याचं पाप करतात. म्हणजे काही डेअरिंग इथे बघा त्यांच्यामध्ये, देवाच्या आत्म्याशी पण लबाडी करायचं पाप ते करायला लागतात. आणि हनन्या आणि सफेरा जे आहे ना, त्यांच्यात ही कुटील वृत्ती होती. ज्यावेळेला आपण प्रेषणाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 3 ते 5 वचन वाचतो ना, तर त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला पाहायला भेटतं की हनन्या आणि सफेरा ह्या दोघाही पती पत्नींनी संगनमताने वाईट विचार करून देवाच्या आत्म्याशी लबाडी करण्याचं ठरवलेलं होतं. आणि कोणत्या बाबतीमध्ये? पैशाच्या बाबतीमध्ये. पैसा ह्या युगाचं दैवत आहे. कोणीही 2 धन्यात चाकरी करू शकत नाही ना, तर पहिला जो धनी आहे तो देव आहे आणि दुसरा जो धनी आहे ना तो आहे पैसा. आणि आज अनेक लोक कुटील वृत्तीच्या साहाय्याने देवाच्या राज्यामध्ये पैसा कमवून देवाच्या आत्म्याशी लबाडी करण्याची हिंमत करतात. त्या ठिकाणी तेच बघायला भेटतं आपल्याला. लक्ष द्या, कुटील वृत्ती ही देवाच्या राज्यामध्ये काही कामाची नाहीये. वाईट विचार देवाच्या राज्यामध्ये काही कामाचे नाहीये. वाईट विचारामुळे देवाच्या राज्याची क्षती होती. वाईट विचारामुळे देवाचं नाव कलंकित होतं. वाईट विचारामुळे देवाच्या नावाची निंदा होती. वाईट विचारामुळं भावाभावामध्ये जे आहे ना, वाद जे आहे ते होत असतं. कुटील वृत्ती ही देवाच्या विरोधामध्ये पाप करायला प्रवृत्त करत असते. हनन्या आणि सफेरा या दोघांच्या ठाई ही कुटील वृत्ती होती. आणि ही कुटील वृत्ती त्यांच्यामध्ये असलेला जो लोभ होता ना पैशांचा, त्याच्यामुळे आलेली होती. तुम्हाला माहिती का, त्यांनी देवाच्या आत्म्याशी लबाडी केली आणि वचन सांगते की 2 जण मरण पावले. 2 जण मरण पावले. लक्ष द्या, आज जर आपल्याकडे ही कुटील वृत्ती असेल तर देव संधी देतो. देवाचे सांगते कुणाचे नाश होऊ नये म्हणून सर्वांनी सर्वत्रकडे पश्चाताप करावा. ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा नाही की कुटील वृत्तीमुळे नाश व्हावा. देवाची इच्छा नाहीये वाईट वृत्तीमुळे नाश व्हावा. नाही, देवाची इच्छा नाही. देवाची ही इच्छा मुळीच नाही. म्हणून देवाचे लेकर आपण आहोत, देवाचे सेवक आपण आहोत, देवाच्या सेवेमध्ये आहोत, तर आपण देवाच्या मार्गदर्शनामध्ये राहून देवाचं गौरव करण्याच्या अनुषंगाने व्यवस्थित चालणं फार गरजेचं आहे. उजवीकडे पण नाही, डावीकडे पण नाही. कारण उजवीकडे आणि डावीकडे जाणं म्हणजे कुंपण तोडणं. आणि वचन सांगतो जो कुंपण तोडतो त्याला सर्पदंश. सर्पदंश हे नाशाचे कारण आहे. आणि म्हणून आपण कुटील वृत्तीमुळे देवाचं राज्य हे कशा प्रकारे क्षतिग्रस्त होतं हे शिकलेलं आहोत. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद.